मस्त असं रवाळ पद्धतीने तूप कसं बनवायचं आणि ते वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स कशा हे करायच्या ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे सर्व। आणि बुडाला चिकटू नये किंवा आपण जे तूप कडवायला घेतो ते उतू जाऊ नये याच्यासाठी पण सोप्या काही टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सावी की दुनिया। आज मी तुम्हाला तूप कसं बनवायचं सोप्या पद्धतीने ते सांगणार आहे। मी 15 दिवस झाले साय जमा करून ठेवलेली होती, भरपूर साय जमा झाली होती, तर त्याचं तूप बनवायचं होतं मला। मग मी काय केलं, ती साय काढून ठेवली थोडा वेळ फ्रीज मधून बाहेर, थोडंसं रूम टेम्परेचरला। ही बघा किती मस्त साय आणि खूप भरपूर जमा झालेली साय होती। ह्याला आपल्याला आता रवीने वगैरे हटायची गरज नाही किंवा रवीने तूप बनवायची गरज नाही। हे साय आपण मिक्सरच्या सहाय्याने मस्त असं तूप बनवणार आहे। आता ह्याला मी सर्व हे साय थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करतेय। त्याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला थंड, गरमी असेल तर तुम्ही थंड पाणी घालायचं आणि थंडी असेल तर गरम पाणी घालायचं, म्हणजे आपली साय आपलं लोणी जे आहे ते पटकन वरती येतं। रवीच्या साह्याने वेळ लागतो, खूप पारंपरिक पद्धतीने करत बसण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। अशा प्रकारे मी हे सर्व साय ह्याच्यामध्ये काढून घेतली आहे। जेवढी मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढी साय काढून घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे खूप छान लोणी बनतं, म्हणजे ह्याला जास्त झंझट करण्याची गरजच नाही, आपल्याला घट्ट असं छान लोणी वरती येतं। आता हे सर्व मी थोडं थोडं करून साय घेऊन मिक्सरच्या भांड्यात सगळं व्यवस्थित असं लोणी बनवून घेतलेलं आहे। आता हे लोणी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। तर मी तुम्हाला सांगणार होती टिप्स महत्त्वाची काय होती, छोट्या भांड्यामध्ये जर आपण ते लोणी टाकलं आणि गॅसवर ठेवलं तर ते उतू जाण्याची शक्यता असते। तर त्याच्यासाठी एक मोठं असं पसर भांडं घ्यायचं, म्हणजे कढई किंवा मोठं पातेलं पण घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही हे टाकायचं। आणि एक महत्त्वाची टिप्स आहे, हे जास्त दिवसाची साय असते त्याच्यामुळे तूप जास्त दिवस टिकू शकत नाही, त्याच्यासाठी ह्याला पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मोठ्या भांड्यामध्ये ही सगळी साय एकत्र करायची। अशा प्रकारे सर्व साय मी एकत्र टाकलेली आहे। त्याच्यामध्ये पाणी थोडंसं जमा झालेलं होतं, ते पाणी पण काढून घेतलेलं आहे आणि ही गॅसवर ठेवून द्यायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचं तूप व्यवस्थित असं बनेल। अशा प्रकारे लोणी सगळं वितळलेलं आहे, त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते बुडाला चिकटणार नाही। मोठ्या कढईमध्ये ठेवल्यानंतर हे उतू जात नसतं, त्याच्यामुळे तुम्ही सहसा मोठ्या भांड्यामध्येच तूप ठेवत जा, म्हणजे ते बुडाला चिकटणार पण नाही आणि उतू पण जाणार नाही। अशा प्रकारे आपलं तूप छान असं वितळत आलेलं आहे आणि तुपाला कलर पण खूप छान येतोय। आता तुम्हाला एक मेन महत्त्वाची टिप्स सांगणार आहे मी, म्हणजे तूप लवकर खराब होऊन जातं कधी कधी, जास्त दिवसाची साय असल्यामुळे म्हणा किंवा वरती ठेवता तुम्ही, तर हे तूप वर्षभर टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवण्याची पण गरज नाही। त्याच्यासाठी एक महत्त्वाची टिप्स आहे, तूप वितळत आलं किंवा म्हणजे व्यवस्थित तूप बनत आलं, तुमचं लोणी वितळत आलं ना, तर त्याच्यामध्ये काय करायचं, 4-5 तुळशीची पानं घ्यायची, ते तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती ह्या तुपामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं त्याला आणि परत तूप छान असं उकळू द्यायचं, त्याला कडू द्यायचं तूप आणि त्याचा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करायचं। तुळशीच्या पानामुळं तेलाचा वास, तुपाचा जास्त दिवस ठेवून वास पण येत नाही आणि तूप आपलं चांगलं राहील, वर्षभर खाण्यासारखं राहतं। कारण मी अशाच पद्धतीने करत असते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने। मस्त असं तूप आपलं कडून रेडी झालेलं आहे, वास पण खूप छान येतोय। थोडंसं म्हणजे लालसरच तूप कडून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामुळे तूप जास्त दिवस खराब होत नाही। अशा प्रकारे सर्व तूप तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तूप बनवून बघा, खूप छान बनतं। तुम्हाला रवीने त्या तुपाला मिक्स करण्याची गरजच नाही, जास्त मेहनतीची गरज नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये तूप एका ह्याच्यामध्ये फिरून केलं की तूप मस्त असं बनतं। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच। श्री स्वामी समर्थ। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। बाय।